आता रोहित शेट्टींचे जे काही फिल्म आहे, मारिया फिल्म होती त्याच्यामध्ये. हम्म. त्यानंतर त्यात एक छोटीशी भूमिका होती तुमची खरं तर. पण ती एक लक्षात राहण्यासारखी होती. तर मी इन्स्पेक्टर पाटील करतोय. माझा पहिलाच दिवस होता. सगळा तो तामझाम. बरं, रोहित सरांचा ऑरा प्रचंड मोठा आहे. पहिला सीन होता माझा आणि मला खूप बोलायचं होतं रे. आता तो सीन मी आता इथं सांगू शकत नाही, पण तो सीन कसा बसा झाला. पण तो मला जेवढा अपेक्षित होता तेवढा नाही झाला. आणि मी थोडं नर्वस झालो की नाही यार, उतना अच्छा नाही हुआ. आणि काय होतं, इन्फॉर्मेशन जी लाईन्स असतात ते तुला पाठच करावी लागतात. म्हणजे काही ट्रेनची नावं असेल, 5-6 ट्रेनची नावं किंवा काही व्यक्तींची नावं, तर ती कधी कधी लक्षात राहत नाही. संध्याकाळी पुन्हा एक सीन होतं. तो सीन असा वन टेक झाला. तर मी सरांना जाऊन भेटलो आणि मला एक सवय आहे की डिरेक्टरच्या पाया पडायची. तर मी त्यांना म्हटलं, सर सुबह जो भी हुआ मुझे ही बहुत बुरा लगा, लेकिन सर मैं बुरा एक्टर नहीं. अरे जगू करेंगे यार, अभी आगे आगे बहुत काम है वगैरे वगैरे. आणि तुला खोटं वाटते तर तुला जॉन सरांबद्दल सांग. पण माझं वाक्य होतं ना, तो समोर थांबायचा. जगू तू बोल, मैं हूं हा तेरे. आजकाल काय होतं माहितीये, सीन केला तो कलाकार निघून जातो, हा इकडे निघून जातो. पण त्याची जी जेन्युइन, आता मी हैदराबादला शूटिंग केलं ना, तर आम्ही इथे बसलो होतो, साधारण एक 100-200 फूट बसलो होतो आम्ही. रोहित सर आणि जॉन सर बोलत होते. रोहित सर गेले, जॉन सर आमचं, जॉन सर तिथून आमच्याकडे आले चालत, मग गप्पा टप्पा मारल्या वगैरे वगैरे. तोच मला म्हणाला की जगू यार, हम फिल्म कर रहे हैं, तो जा ऑफिस में और मिल, वहां डिरेक्टर है, बात कर ले. आणि तिथे गेल्यावर मला एक थोडंसं हे मिळालं ना, की मला जॉन सरांनीच पाठवलं म्हटल्यावर थोडं समोरचा माणूस एंटरटेन करतो, नाही तर मग मी विचारत नाही. आणि मग त्याचसोबत नामछापाना केलं नीरज पांडेची, सलमान खान प्रोडक्शन नावाची मी हिरो फिल्म केली. माधवलाल कीप वॉकिंग नावाची फिल्म आहे. आणि आता रिसेंटली मी 1976 नावाची फिल्म केली. एक चेन्नईचा डिरेक्टर आहे अमित कृष्णन नावाचा. अप्रतिम फिल्म आहे आणि अप्रतिम रोल आहे.